नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शीतलच्या चॅनलवरती। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी मस्त अशी मी रेसिपी घेऊन आली, ते म्हणजे खाजा। खाजा कसा बनवायचा तर एक नंबर रेसिपी आहे मित्रांनो, खरोखर तुम्ही बी ट्राय करा। तर काही खाजा ना छोटा असते आणि मी म्हटलं चला थोडं वेगळं करू आपण। तर मी ना असा खाजा बनवलेला आहे, थोडा लाटून आहे ना। दुसरा खाजा या प्रकारे असते, हे बघा मी हा मैद्याचा जो पेढा घेतला ना, तर हा मी लाटला आहे ना, तर ते साईडला ठेवलेले आहेत का नाही, तसा असते तो। पण मी म्हटलं चला आता मी थोडं वेगळं करतो आहे ना। तर मित्रांनो, एक नंबर रेसिपी आहे, तुम्ही ट्राय करा आणि मस्त आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा आहे ना। एक नंबर भन्नाट अशी ही रेसिपी आहे। तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करत आहे। रेसिपी जर आवडलीच तर रेसिपीला लाईक अँड शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो। तर चला आता आपण वेळ न करता रेसिपी स्टार्ट करूया। तर चला मित्रांनो, यासाठी मी काय काय घेतलं आहे चला आता आपण व्हिडिओमध्ये बघू। तर हे बघू शकता मित्रांनो, मी ना इथं 2.5 वाटी हा मैदा घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। पहिले मी 1 वाटी घेतली, डबल बी 1 घेतली आणि आणखीन हाफ वाटी मी इथं घेतलेली आहे, म्हणजे पूर्ण एकूण 2.5 वाटी मी इथं मैदा घेतलेला आहे। मैदा मस्त गाळून घेतला चाळणीनं पहिलेच, थोडंसं चवीनुसार मीठ घातलं। आता काय केलं मी, मस्त तेल ना मस्त कडकड असं गरम केलं आणि तेल आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे। तुम्ही तूपही ॲड करू शकता, पण मी आज तेलाचा वापर केलेला आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये ना मी थोडासा 1 चम्मच हा सोप घातलेला आहे। सोप टाका तुम्ही, कारण सोप जर टाकली ना याची टेस्ट ना एक नंबर अशी भन्नाट लागते ना, काय सांगू तुम्हाला। खरोखर सोप बिलकुल टाकायचं आहे ना। तर थोडं पाणी ॲड करून ना आपल्याला हा मस्त मैद्याचा आटा ना मस्त व्यवस्थित बिलकुल लावून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता असा आटा हा आपल्याला लावून घ्यायचा आहे। तर हा 10-15 मिनटासाठी मस्त सेट करायसाठी मी हा आटा ठेवून दिलेला आहे। आता काय करायचं, आता आपण मस्त पाक तयार करू। तर त्यासाठी ना मी 1 वाटी साखर घेतली आणि 2 वाटी मी इथं पाणी घेतलं। तर आता हा आपल्याला मस्त पाक ना करून घ्यायचा आहे। जास्त पाक करत बसायची गरज नाही, फक्त 10 मिनिट बिलकुल शिजू द्यायचं साखरेले आणि बस, जास्त पाक करायची गरज नाही आहे। स्वादानुसार मी मस्त विलायची बी टाकलेली आहे त्याच्यात। तर बघू शकता मित्रांनो, आपला आटा हा बनून मस्त रेडी झाला आणि या आट्यावर ना असे मस्त पांढरे ना बलून झाले तयार आहे ना। तर समजून घ्यायचं की आपला आटा ना चांगला मस्त नरम झाला। आता काय करायचं मित्रांनो, तर हा जो आटा आहे ना मैद्याचा, तर याच्यानं थोडे असे पेढे मस्त बिलकुल करून घ्यायचे आहेत कट आपल्याला आहे ना। कारण याच्या आपल्याला मस्त पोळ्या बनवाव्या लागतात, 7-8 जेवढ्या होतील तेवढ्या अशा पोळ्या बनवून करावं लागतात। तर त्यासाठी मी थोडे असे मस्त पेढे ना बनवून ठेवले, तुम्ही बघू शकता। आणि आत्ता हे पेढे बनल्यानंतर मस्त आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या आहे ना। जेवढे आपल्या हे पेढे होतील ना तेवढ्या आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत। तर इथं मी पॉलिथिन ठेवलेली आहे, कारण मैदा हा चिटकते लवकर, त्यासाठी ना मस्त पॉलिथिन ठेवून करायचं आणि थोडंसं पीठ वगैरे लावून घ्यायचं आणि अशी पोळी मस्त लाटून घ्यायची आहे, तुम्ही बघू शकता। अशा मित्रांनो मी 7 ते 8 अशा मस्त पोळ्या मी लाटून घेतल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आता काय करायचं, ह्या पोळ्या आपल्याला एक साईड ठेवून द्यायच्या। आता लक्ष द्या मित्रांनो, आता एक पोळी घ्यायची, त्या पोळीला मस्त तूप लावून घ्यायचं। पहिले पूर्ण पोळीला तूप लावायचं आणि तूप लावल्यानंतर मस्त जो मैदा आहे ना तो असा फेकून मारायचा आहे, त्याच्यावर असा पसरून द्यायचा आहे ना। आणि मग नंतर आणखीन एक पोळी घ्यायची आणि ते पोळी मस्त याच्यावर ठेवून द्यायची। असंच थोडंसं बिलकुल असं व्यवस्थित सेट करायचं। परत बिलकुल त्याच पोळीवर तूप लावायचं आणि तूप लावल्यानंतर मस्त पीठ आहे ना असं मस्त पिठानं डेकोरेशन करायचं आहे ना। आणि मग डबल त्याच्यावर अशी पोळी ठेवून द्यायची। तर असं सगळ्या आपल्याला पोळ्या कराव्या लागतात, बघू शकता। आता जे लास्ट पोळी राहिली ना ते मी तुम्हाला सांगतो, लक्ष देऊन बघा, आहे की नाही। आणि आता थोडंसं हलक्या हातानं मस्त लाटून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथं मी 7 आपल्या पोळ्या झालेल्या आहेत मैद्याच्या। तर आता काय करायचं, लक्ष द्या। आता थोडंसं असं मस्त रोल करत हे पूर्ण पोळ्या आहे ना आपल्याला रोल करून घ्यायच्या आहेत, बघू शकता। थोड्या हलक्या हातानं व्यवस्थित बिलकुल रोल करून घ्यायचं आहे। आता काय करायचं मित्रांनो, बघा आता पुढे काय करायचं आहे ना। आता हा रोल झाला, आता हे खुलू नये म्हणून मी इथं ना थोडंसं तूप लावलं आणि ते बिलकुल लॉक करून घेतलं। आता काय करायचं, मैदा मस्त घ्यायचा आणि मस्त याची लंबी लोडी तयार करून घ्यायची
छोटे छोटे मस्त पेढे कट करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता मित्रांनो. आता मी हे कट केले ना, हे असेच तळले तर चालतात बरं, कारण असेच तळा लागतात हे. पण मी ना थोडंसं मला चला मी थोडं अलग हटके करून दाखवतो बा, म्हणून मग मी थोडं अलग केलं आहे. तर तुम्ही लाटलं नाही तरीही चालते. तर बघू शकता मी ना हे लाटून घेतो. तर आता असंच आपल्याला एक साईजमध्ये लाटून घ्यायचं आहे. हलकंसं मस्त लाटून घेतल्यानंतर हे पहा, हे असं लाटून घ्यायचं आहे ना. हे पहा मी सगळ्या लाटून घेतलेल्या आहेत खाजा, तुम्ही बघू शकता. तर आता कढई तपून घ्यायची आहे. कढई तपल्यानंतर मस्त तेल टाकू आपण त्याच्यामध्ये, कारण आता आपल्याला खाजा आहे ना मस्त व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये. तर तेल गरम झालेलं आहे बघू शकता. आता एक एक करून मस्त खाजा आपल्याला इथं तळून घ्यायचा आहे. खाजा तळताना मित्रांनो जास्त गरम तेलाचा वापर करू नका. कमी गरम असलं तेल ना थोडंसं, तेव्हाच आपल्याला स्लो फ्लेमवर हा खाजा आपल्याला तळून घ्यायचा आहे ना, स्लो फ्लेमवरच. तर बघू शकता मित्रांनो एकदम स्लो फ्लेम आहे, तुम्ही बघू शकता. आणि असं अलटीपलटी करून मस्त खाजा ना व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. जास्त थोडासा ब्राऊन कलर झाला म्हणजे खाजा हा आपला काढून घ्यायचा आहे. आणि आता काढल्यानंतर आपल्याला ना जो पाक आहे ना आपला, त्या पाकामध्ये टाकून द्यायचा आहे 2 मिनटासाठी फक्त आहे ना. तर असा जो कलर आला ना तेव्हाच आपल्याला हा खाजा काढून घ्यायचा आहे ना आपल्या या पाकामध्ये, साखरेच्या पाकामध्ये हा टाकून द्यायचा आहे फक्त 2 मिनटासाठी. 2 मिनटासाठी सेट झाला ना बिलकुल काढून घ्यायचा आहे ना. तर बघू शकता मित्रांनो, जेव्हा मी तेलाच्या कढईतून जेव्हा खाजा काढला होता ना, तर जास्त हा ब्राऊन कलर झाला नव्हता. पण जसं हा पाकामध्ये गेला ना तर याचा कलर चेंज झाला, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो तेलात असला ना खाजा तळताना, तेव्हा थोडासा जेव्हा हलकासा ब्राऊन कलर येते ना सोनेरी, तेव्हाच काढून घ्यायचा आहे ना. तर चला मित्रांनो आता आपण हा खाजा पाकामधून प्लेटमध्ये काढून घेऊ. तर बघू शकता मित्रांनो एक नंबर हा खाजा होते. तुम्ही रेसिपी ट्राय करा घरी, आणि ट्राय केल्यानंतर तुम्ही कमेंट करून सांगा की एक नंबर हा युनिक असा खाजा रेसिपी बनलेली आहे. तर बघू शकता मित्रांनो असं करून मी सगळा खाजा हा तळून घेतलेला आहे. पाकामध्ये मस्त त्याले बुचक्या मारून मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. तर बघू शकता मित्रांनो रेसिपी एक नंबर भन्नाट अशी रेसिपी झालेली आहे. तुम्ही बी ट्राय करा आणि कमेंट करून सांगा की एक नंबर झाली बुवा. आणि खरोखर तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल ना, प्लीज व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्राला शेअर करा, एक सुंदरशी कमेंट करा. तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बेल आयकन जरूर दाबा, ताकी जे बी मी व्हिडिओ टाकेल ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पय्यत येऊन जातील. म्हणून म्हणत असतो सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन जरूर दाबा. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करू. परत भेटू एका सुंदर रेसिपीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.